हे अशुभ झालं, आता कपड्याच्या घड्या घालून टाक. आणि काय रे तुझं चबर चबर खाण्यासारखं? काय करतोय स्कॉलर? म्हणजे ताईने बनवलेलं सगळं अन्न संपलंय, चिवडा पण संपलाय राव. ना ना असंच बाहेरचं खायला लागतंय, मला डोकं धरलंय राव. अरे रे, काय ही वेळ आली तुझ्यावर? बघ ना स्कॉलर, हा मला मस्त घरचं अन्न जर भेटलं नाही ना तर मी बाहेर खाली होईन रे. वाचव मला या व्यसनातून, मुक्त कर. खरंच खरंच बोलतोय हा माणूस. याचा हा बाहेर ख्यालीपणा बघून माझा जीव वर खाली व्हायला लागलाय, वर खाली व्हायला लागलाय. कसे बरे वाचवावे या माणसाला या व्यसनातून. गुरु मला वडापाव आणून दे, वडापाव आणून दे, मला पावभाजी आणून दे. सावर सावर स्वतःला, सावर सावर. अरे अरे अरे, आजवर दिवसातून 7-8 वेळेला फक्त घरचं खाणारा हा माणूस आज बाहेरचं खाऊन मद मस्त हत्ती झालाय. काय लोळलो मी? काय लोळलो बोलो बोललो? अरे अरे थोड़ा तो खाया है, चोरा तो नहीं किया है. अभी तो पट्टे शुरू हुए. थोड़ा तो मेरे भाई, चल मेरे भाई. कितनी बार बोला उड़ना नहीं खाना. अरे बास बास दुष्टा, बास आता, बास बास नाटक. आता खरंच काहीतरी जेवणाचं बघायला लागणार आहे आपल्याला. खरंच या स्कॉलर. हा ताई आत्ताशी गेले, पण असं वाटतं ना इतके दिवस एकटं आता आपण. हो नाही, पण तुला नक्की तिची आठवण येते का तिच्या जेवणाची? हा नाही, आणि तुला असं वाटतंय का तू तिच्या हातची चव विसरून जाशील? स्कॉलर, हा मला ना भीती वाटते. काय म्हणजे वेगळीच भीती. काय? मी तिच्या हातचं खायची सवय राकेश भाऊजीने झाली तर? नाही नाही, त्या राकेशला जमिनीवर आणायला निशा तरी आहे. मला अजूनच वेगळी भीती वाटतेय. तुझ्या त्या ताईला तो खोटा संसार आवडायला लागला तर, आणि ती त्यात रमली तर? झाली का पॅकिंग? हो. मी जातोय रेवाला सोडायला. थँक्स. थँक्स? बर, वेलकम मॅम. मिनलच्या भाषेत सांगायला गेलो तर आपल्या सुखी संसाराच्या नाटकाचा शेवटचा सीन ना. मग पडदा. असं का बोलतेस तू? हे बघ रेश्मा, आय थिंक आपल्या दोघांनाही नीट माहितीये की हे. माहितीये. एक सांगू का? आपण हे जे 2 दिवस जगलो ना, ते आवडलं मला. हे सगळं माझं असतं किंवा माझं असायला पाहिजे असंही वाटलं हा क्षणभर. सॉरी, म्हणजे तसं वाटायला नको, माहितीये मला. काय करू, वाटलं ते वाटलं. मी टॅक्सी बोलवतो. ताई, काय लग्न होणार आहे ना तुझं? बॅग मीच भरते अजूनही. मग काय झालं? घरी गेल्यानंतर तुझं जाणवेल ना स्पर्श या कपड्यांमधून. ताई, काल ना मला खूप भयंकर स्वप्न पडलं. बर. अरे बर काय यार, ऐका ना, ऐक. काल ना ते स्वप्न खूप भयंकर होतं. म्हणजे मी मुंबईत आलीये आणि मी हरवलीये. हो ना, म्हणजे खूप साऱ्या गल्ल्या होत्या आणि मी नुसतीच चालतीये.
आणि काही वेळानंतर आहे ना अशी लोक माझ्या मागे लागली आणि मी धावत सुटले. नुसतेच धावतीये धावतीये. आणि तुझ्या या घराच्या दाराशी मी आले. दार पण भरपूर वेळा वाजवलं. दार उघडलं तर तू समोर होतीस.